नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनिल मच्छिंद्रनाथ बगाटे, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती शिरूर. आज आपण ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजे जेपीडीपी आराखडा सन 2026-27 बाबत बेसिक माहिती पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी 2026-27 पासून 16 वित्त आयोग हा सुरू झालेला आहे आणि 16 वित्त आयोगाचा अहवाल आजही अप्राप्त असल्यामुळे 16 वित्त आयोगाची किती रक्कम घ्यावी याबाबत शासनाचं परिपत्रक जारी झालेलं आहे. परंतु त्याबाबत बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे की 16 वित्त आयोगाची रक्कम निश्चितपणे किती घ्यावी. तर आपण आज प्रथमतः ते पाहणार आहोत. त्यामध्ये पहा, जीपीडीपी आराखडा तयार करत असताना 2026-27 मध्ये 16 वित्त आयोग 15 वित्त आयोग चेंज होऊन 16 वित्त आयोग हा 2026-27 पासून लागू होते. शासनाने सांगितले आहे की 15 वित्त आयोगाची जी 2025-26 साठी प्रत्यक्ष प्राप्त होणारी रक्कम आहे त्याच्यात 10% वाढ करून ती रक्कम घ्यावी असं सांगितलेलं आहे. पण 25-26 साठी अद्यापपर्यंत सर्व रक्कम प्राप्त नाही. मग ती रक्कम कशा प्रकारे पकडावी किंवा किती घ्यावी याबाबत मतमतांतर आहे. तर हा संभ्रम दूर करण्यासाठी मी आपल्याला सांगतो की आता सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायतींना 15 वित्त आयोगाची सन 2025-26 साठी पहिला हप्ता अबंदितचा प्राप्त झालेला आहे. असं आपण गृहीत धरूया की जो हप्ता आहे तो 100 रुपयाचा आहे. तर एकूण एका वर्षामध्ये अबंदितचे 2 आणि बंदितचे 2 असे एकूण 4 हप्ते प्राप्त होतात. जर पहिला हप्ता हा 100 रुपयाचा असेल तर याचा अर्थ दुसरा हप्ता सुद्धा 100 रुपयाचा असेल. आता हा 100 आणि हे 100 असे दोन्ही मिळून जेव्हा 200 होतात, ही रक्कम ही 40% असणार टोटल 100% रकमेच्या, कारण अबंदित रक्कम 40% आहे. म्हणजे दोन्ही हप्ते मिळून 40% रक्कम. आपल्याला 60% रक्कम ही काढायची त्याच्यावरनं. मग काय करायचं? समजा पहिला हप्ता जर 100 रुपयाचा असेल तर बंदीचा पहिला हप्ता हा अबंदीतच्या दीडपट करायचं, म्हणजे 1.5 ने गुणायचं त्याला. दुसरा हप्ता अबंदीतचा जो जो पहिला एवढाच असेल त्याच्या दीडपट बंदीतचा करायचा. असे 2 हप्ते अबंदित आणि 2 हप्ते बंदीतचे असे मिळून ही रक्कम ही 500 रुपये होणार. जसं आपण इथे असं केलं की इथे 500 रुपये अबंदीतचा पहिला हप्ता आलेला आहे. तर बंदीचा पहिला हप्ता हा 750 असेल, म्हणजे 500च्या दीडपट, आणि अबंदीचा दुसरा हप्ता पण 500 त्याच्या दीडपट 750 असणार. अशी टोटल 2500 रक्कम असणार. मग आता ही 15 वित्त आयोगाची प्रत्यक्ष प्राप्त होणारी रक्कम ही 2500 आहे असं गृहीत धरलं तर 16 वित्त आयोगाची रक्कम काढताना 15 वित्त आयोगाची, माफ करा, इथे 16 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, तर 15 वित्त आयोगाची 25-26 ला प्रत्यक्ष प्राप्त 2500 झाली. इथे आपण 2500 कसे प्राप्त होणार ते कॅल्क्युलेट केलं. मग याची 10% रक्कम किती होते? तर 250 रुपये. मग ही 15 वित्त आयोगाची 2025-26 ची रक्कम प्लस त्याच्यामध्ये 10% ची रक्कम, अशी दोन्ही मिळून जी बेरीज येईल ती 16 वित्त आयोगाची 2026-27 साठी प्राप्त होणारी अंदाजे रक्कम असेल. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं की कशा प्रकारे 26-27 ची 16 वित्त आयोगाची रक्कम मिळणार. मी पुन्हा एकदा सांगतो की पहिला हप्ता अबंदीचा आलाय, त्याला त्याची दुप्पट करायची आणि त्याची दीडपट करायची. किंवा पहिला हप्ता 500 असेल तर अबंदीचा, तर पहिला बंदीचा हप्ता त्याच्या दीडपट म्हणजे 750 असेल. दुसरा हप्ता सेम असणार पहिल्या हप्ता एवढा, आणि बंदीचा हप्ता त्याच्या दीडपट असेल. असे एकूण रक्कम असेल आणि त्या रकमेच्या 10 पट करायची ही रक्कम, आणि 10 पट आणि मूळ रक्कम या दोन्हींची जी बेरीज येईल ती म्हणजे 16 वित्त आयोगाची रक्कम असेल. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता आपल्याला प्रत्यक्ष आराखडा तयार करताना कशा पद्धतीने आराखडा करावा ही आपण आज माहिती पाहणार आहोत.
आपण 16 वित्त आयोगाची रक्कम किती येणार याचा अंदाज काढण्याचा फॉर्म्युला आपण पाहिला, परंतु ती रक्कम कशा प्रकारे खर्च करावी ते सुद्धा पाहायचं. म्हणजे प्रत्यक्ष आराखडा कसा तयार करायचा वित्त आयोगाचा. त्यामध्ये वित्त आयोगाचा जे आर्थिक आराखडा आहे त्याप्रमाणे आपण पाहूया त्याचं बायफर्गेशन कसं होईल. जे वित्त आयोग आहे त्याची विगतवारी ही रेड कलर मध्ये, ब्रिक रेड मध्ये दिसतं. केंद्र शासनाप्रमाणे 60%, राज्य शासनाप्रमाणे 40%, आणि त्या बंदित जो 60% तो स्वच्छता व पाणी पुरवठा, आणि अबंदितचं प्रशासकीय खर्च आणि अबंदित इतर उपक्रमांसाठी. आपल्याला हे माहिती आहे आपली रक्कम ही 2750 आलेली 16 वित्त आहे. मग त्याचं बायफर्गेशन हे 1650 1100, 1650 825 825. हा आर्थिक आराखडा याप्रमाणे तयार करतात. परंतु थीमॅटिक आराखड्याची जोड दिल्यानंतर यामध्ये कोणत्या प्रकारे बदल होतो किंवा कसा तयार करावा आपण ते पाहणार आहोत. तर यामध्ये काय बदल होतो का ते मी आपल्याला दाखवतो. मी इथे आता या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर थीमॅटिक आराखडा त्याला ऑटोमॅटिक सप्लाय होईल. क्लिक केलं, पहा थीमॅटिक आराखड्यामुळे काही आर्थिक आराखड्यावर बदल झाला नाही. स्वच्छतेचा खर्च स्वच्छ व हरित, पिण्याच्या पाण्याचा जो खर्च जलसमृद्धीवर पडणार त्याच थीमवर खर्च होणार. अबंदित जे इतर उपक्रम आणि प्रशासकीय खर्च ह्या दोन्हींची बेरीज इथे येणार, म्हणजे टोटल 40% रक्कम येणार. आणि त्या रकमेच्या 25% रक्कम ही निवडलेल्या थीमवर, इथे बालच ही निवडलेली आहे दिसते. इथे जर आपण दुसरी थीम निवडली तर दुसऱ्या थीमवरती ते खर्च तो जाईल. तर इथे त्याचा 25% खर्च त्या थीमवर जाणार. जर दोन दोन थीम निवडल्या तर तो 25% दोन्हीमध्ये डिवाइड होणार, आणि त्याचे जे एकूण उपक्रम असेल त्या उपक्रमांच्या 25% उपक्रम आराखड्यामध्ये घ्यायचे आहेत. आणि जी राहिलेली अबंदितची 75% रक्कम आहे ती कोणत्याही 9 थीमपैकी कोणत्याही थीमवरती खर्च करायला हरकत नाही. इवन अबंदित 40% पूर्ण रक्कम ही निवडलेल्या थीमवरती खर्च केली तरी चालते. अशा प्रकारे 16 वित्त आयोगाचा निधी घेऊन सन 2026-27 चा जीपीडीपी म्हणजेच ग्रामपंचायत विकास आराखडा चांगल्या पद्धतीने तयार करावा, यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.